खूप वाईट अवस्था झालेली मित्रांनो. मी 3 महिन्यापूर्वी या रस्त्याने येत होतो. तर या रस्त्याच्या बाजूला एवढा घनदाट अशी झाडी होती, घनदाट असं जंगल होतं. तर 3-4 महिन्यानंतर परत रिटर्न मी या रस्त्याने येतोय आणि पाहतोय तर काय सगळी झाडी नष्ट झालेली आहे. सगळी झाडाची तोड या ठिकाणी केलेली आहे. खूप विरान असं जंगल हे करून ठेवलं आहे आणि हे फक्त माणसाच्या स्वार्थासाठी बनवलेलं हे निसर्गाचं हे वाईट कृत्य असं हे माणसाने केलेलं आहे. माणसाने नाही म्हणता येणार हे बरं माणूस असो कुठलाही पण सरकारचं काम बनतं की आपण या इथल्या नैसर्गिक साधनसंपत्तीचं आपण रक्षण करावं. इथल्या पॉलिटिकल माणसांनी ह्या गोष्टींची काळजी घ्यावी की येणाऱ्या लोकांना काहीतरी जंगल आपण सोडावं. मग माणसांचा न विचार करता आपण कधीतरी त्या प्राण्यांचाही विचार केला पाहिजे की आपण हे करतोय हे माणसांच्या स्वार्थासाठी करतोय. तिथे माणूस आपलं घर बांधणार, रिसॉर्ट उभा करणार. आता हे खाली जंगल तोडून हे आता माणसांसाठी रिसॉर्ट बांधण्यासाठी हे जंगल ही जागा आता विकल्या जाणार आहे. आणि कोण करतं ते मला तर नाही वाटत की कोणी साधा माणूस करतात. हे करत असेल सरकारच करत असेल. त्यामुळे हे करू नका रे. काहीतरी निसर्गाचा विचार करा, प्राण्यांचा विचार करा आणि निसर्ग आहे तसा ठेवा ना. माणसासाठी दिल्यात ना जागा आहेत ना, तर त्या जागेचा उपयोग करा. कुठेतरी खूप वाईट पद्धतीचं हे घडतंय. कुठे